नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोकाक शहर पोलिसांनी लोकांना चारपट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये 7 जणांना अटक करण्यात आली असून आरोपी लोकांकडून खरे पैसे घेऊन नकली नोटा तयार करण्याचा बनाव करत होते. टोळी पांढऱ्या कागदावर काळा रंग लावून हिटिंग मशीनमध्ये गरम करीत नंतर पावडरने धुवून 500 रुपयांच्या नोटा असल्याचा भास निर्माण करत होती. छाप्यामध्ये आरोपींकडून हिटिंग मशीन, शाई, रसायन, मोबाईल आणि 2520 रुपये रोख जप्त करण्यात आले. गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 91/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपनिरीक्षक निखिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे. रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील मोठ्या घरफोडीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 6 ते 7 फेब्रुवारी दरम्यान विद्यानगर परिसरातील अभिषेक पांडे यांच्या घराचे कुलूप तोडून आंतरराज्यीय चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीचे पूजा साहित्य लुटले होते. या प्रकरणी हारुगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 52/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून टोळीचा माग काढला आणि चोरीस गेलेले दागिने जप्त केले. अटक केलेल्या आरोपींकडून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना घरांची सुरक्षितता राखण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील हल्याळ तालुक्यामध्ये 108 अँब्युलन्स सेवा वेळेत उपलब्ध न झाल्याने एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी 15 मार्च रोजी पहाटे सुमारे 4च्या सुमारास बस्तान संतान ब्रिगांजा यांना गंभीर अवस्थेत हल्याळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना धारवाड येथील रुग्णालयात हलवणे आवश्यक होते. मात्र 2 ते 3 तास प्रयत्न करूनही 108 अँब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्यांना वेळेत हलवता आले नाही. वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे अखेरीस त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेळगाव तालुक्यातील बंबर्गे गावामध्ये 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेला फक्त 1 महिना शिल्लक असताना गदगेच्या जागेवरून वाद पेटला आहे. ग्रामस्थांनी गदगेच्या जागेची अपुरी स्थिती मांडत पर्यायी जागा उपलब्ध करण्याची किंवा त्या ठिकाणी असलेल्या दूध डेअरी हटवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी दुर्लक्षित केल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी डेअरीचे बांधकाम पाडले आणि रस्त्यावर ट्रॅक्टर, टेम्पो, बैलगाडी उभी करून रास्ता रोको केला. प्रसंगी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी हस्तक्षेप करून उपस्थित ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले. प्रशासन आता यात्रेपूर्वी गदगेच्या जागेवरील तणाव दूर करण्यासाठी कोणती भूमिका घेईल हे पाहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की यशस्वी यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासनाने लवकरच पर्यायी जागा निश्चित करणे अत्यावश्यक आहे. अथणी तालुक्यातील सुजाता पवार वय 34 हिची हत्या करून आरोपी कुमार कल्लाप्पा हवालदार वय 32 हा आंध्र प्रदेशामध्ये पळून गेला होता. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 5 मार्च 2026 रोजी सुजाता पवारला मोटारसायकलवरून घराबाहेर नेऊन प्रदीप गुंडा यांच्या उसाच्या शेतात तिचा गळा दाबून हत्या केली होती. हत्या झाल्यानंतर आरोपी फरार झाला. त्यामुळे पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले. सीपीआय संतोष डी हल्लूर आणि पीएसआय गिरी मल्लप्पा उपारा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले आहे. अथणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 192/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपी पकडण्यात यशस्वी झालेल्या पथकाचे कौतुक केले आहे. हिरेबागेवाडी घाटामध्ये सोमवारी पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास कांद्याने भरलेला एक ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घाटातून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावर उलटले आणि मोठ्या प्रमाणात कांदे रस्त्यावर विखुरले। त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने या मार्गावरून जाणाऱ्या 2 ते 3 दुचाकी घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्याची साफसफाई करत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे। बेळगाव शहरातील एपीएमसी मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज सोमवार दिनांक 16 मार्च रोजी कांद्याने भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन ऑटो रिक्षा स्टँडवर आदळल्याने मोठा गोंधळ उडाला। अशोक लेलँड कंपनीचा ट्रक दुपारी सुमारे 1:15च्या सुमारास यार्डातून बाहेर पडत असताना चालक गेट उघडण्यासाठी उतरला, मात्र हँडब्रेक लावला नसल्याने परिणामी ट्रक हळूहळू पुढे सरकत 2 रिक्षांवर जाऊन आदळला। दरम्यान एका रिक्षाचा पूर्णपणे तर दुसऱ्या रिक्षाचा अर्ध्याहून अधिक चुराडा झाला। सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, मात्र ऑटो मालकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। अचानक घडलेल्या घटनेमुळे यार्ड परिसरामध्ये काही काळ उथलपुथल झाली। डीके हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे, पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास। म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य। खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। नियम व अटी लागू। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला। बेळगावच्या टिळकवाडी बुधवार पेठ येथील सायन्स पार्क उद्यानाची अत्यंत दुरवस्था झाली असून उद्यानातील बहुतांश खेळाचे साहित्य वापराविना धूळ खात पडले आहे। योग्य देखभाल न झाल्यामुळे उद्यान परिसरात झाडे झुडपे, गवत आणि पालापाचोळा साचलेला दिसून येत आहे। लहान मुलांसाठी बसवण्यात आलेली घसरगुंडी, झोपाळे आणि सीसॉ मोडकळीस आले असून पाण्याची टाकीही खराब अवस्थेत आहे। सार्वजनिक वापरासाठी बांधण्यात आलेले शौचालय दीर्घकाळापासून बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे महापालिकेने तातडीने उद्यानाची स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्ती करून ते पुन्हा नागरिकांसाठी खुले करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। दांडेली जोयडा परिसरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक थांबल्याने पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे। गॅस टंचाईमुळे रिसॉर्ट आणि होमस्टेमध्ये पर्यटकांना अन्न पुरवताना अडचणी निर्माण झाल्या असून काही पर्यटकांनी आगाऊ केलेली बुकिंग्जही रद्द करण्यास सुरुवात केली आहे। या परिसरामध्ये सुमारे 300हून अधिक रिसॉर्ट आणि होमस्टे कार्यरत असून पर्यटकांना नाश्ता, दुपारचे तसेच रात्रीचे जेवण पॅकेजमध्ये दिले जाते। मात्र सध्या गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने स्वयंपाक करणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी मेन्यूमध्ये बदल करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाने तातडीने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा पर्यटन हंगामात व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो अशी भीती रिसॉर्ट मालकांनी व्यक्त केली आहे। बेळगाव एपीएमसीमधून दररोज 100हून अधिक ट्रक भाजीपाला गोवा तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे पाठवला जातो। मात्र आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या मागणीमध्ये मोठी घट झाल्याने सध्या केवळ 30 ते 40 ट्रकांचीच वाहतूक होत आहे। त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला तसाच पडून राहत असून व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसू लागलाय। गॅस आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतीमुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी काही मेनू बंद करण्यात आले आहेत। परिणामी भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण झाली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही समस्या सोडवावी अशी मागणी व्यापारी आणि भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैल टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। टोल वसुलीची यंत्रणा कार्यान्वित करण्यास कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकांनी नकार दिल्याने आज सोमवारी दिवसभर वाहनांनी विना टोल प्रवास केला।
कामगार आयुक्त आणि महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांचा कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने टोल कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन पुकारले. संध्याकाळी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याचे मान्य करून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. तथापि दिवसभर टोल वसुली बंद राहिल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगून पुन्हा टोल वसुली सुरू करण्याचा कंपनीकडून आदेश येईपर्यंत टोल वसुलीचे काम पुढे सुरू करणार नाही असा पवित्रा कंपनीच्या व्यवस्थापकांनी घेतला. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत थांबूनही कर्मचाऱ्यांना टोल वसुलीचे काम करता आले नाही. रविवारी दिवसभर ही टोल वसुली बंद राहिल्यानं सलग दुसऱ्या दिवशीही शेकडो वाहनांनी विना टोल प्रवास केला. दिवसभर कामगारांनी टोल बूथवर हजेरी लावली. तथापि कंपनीच्या व्यवस्थापकांनी शनिवारी सायंकाळपासून टोल बूथना कुलूप लावल्याने कर्मचाऱ्यांना दिवसभर कामाविना बसून राहावं लागलं. परिणामी हा गुंता आणखी वाढला असून किती दिवस टोल वसुली बंद राहणार तसेच कर्मचाऱ्यांना किती दिवस ताटकळत ठेवणार याचे उत्तर कंत्राटदार कंपनीला द्यावं लागणार आहे. बेळगाव शहरातील टिळकवाडी भागातील व्हॅक्सिन डेपो परिसर सध्या काही उपद्रवी लोकांकडून ओपन बार सारखेच वापरले जात असल्याचं चित्र समोर आलंय. नागरिकांच्या म्हणण्यानुसार मद्यपी दारू आणि खाण्याचे पदार्थ घेऊन येत रंगारंग पार्टी करतात आणि ग्लास रिकामा होताच परिसरात कचरा टाकून निघून जातात. यामुळे परिसर अस्वच्छ होत असून निसर्गालाही मोठा धोका निर्माण झालाय. यापूर्वी पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरीही ही समस्या कायम असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. या परिसराची देखभाल आणि जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या भागात पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान असल्यामुळे सततचा कचरा आणि गैरप्रकार पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे. स्थानिकांनी प्रशासनाने कडक कारवाई करून परिसराची नियमित देखरेख करावी आणि नागरिकांनी स्वच्छता राखावी अशी मागणी केली आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकाच्या प्रयोगांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील कोनवाळ गल्लीतील लोकमान्य रंगमंदिरात रविवारी झालेल्या या नाटकाचे 2 प्रयोग सादर करण्यात आले. कलाकारांनी दमदार अभिनय सादर करून रसिकांची मने जिंकली. नाटकात अभिनेते डॉक्टर सोनल लेले, प्राध्यापक मिलिंद कासार, कृष्णा देसाई, संदेश देसाई, मंदार जंगम, विजय बर्डे, कुलदीप परब आणि गणेश ठाकूर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या 9 वर्षांच्या धगधगत्या संघर्षाची गाथा दमदार अभिनयातून सादर केली. नाटकाचे उद्घाटन प्रायोजक RM चौगुले, CK पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव आणि युवा समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आणि नाटकाच्या माध्यमातून इतिहासाची शौर्यगाथा प्रभावीपणे समोर आली. यातील होणारा नफा युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. खानापूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. मुख्य बाजारपेठ तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांची अनियंत्रित पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खानापूरमध्ये अनेक ठिकाणी चालक आपली वाहने कुठेही उभी करत असल्याचे दिसून आले. पार्किंगसाठी निश्चित जागा नसल्याने रस्त्याच्या कडेला तसेच दुकाने आणि चौकाजवळ वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन वारंवार कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तरित्या वाहन पार्क करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यानं परिस्थिती आणखी बिघडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ठिकाणी पार्किंग व्यवस्था करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बेळगाव शहरातील बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात रविवार दिनांक 15 मार्च रोजी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची भक्तिभावपूर्ण मिरवणूक पार पडली. मिरवणुकीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि आरतीने करण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कंगराळी खुर्द येथील भजनी मंडळाच्या भजनांनी मिरवणुकीचे वातावरण भक्तिमय केले. मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मिरवणुकीनंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले आणि भाविकांनी त्या प्रसादाचा आनंद घेतला. कृतिशील मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता बेळगाव येथील जगती मठ येथे आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजासमोरील विविध आव्हाने तसेच समाजातील होतकरू तरुणांसाठी उपलब्ध होणाऱ्या संधी यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. मराठा संस्थांमार्फत तरुणांना अधिकाधिक संधी कशा उपलब्ध करून देता येतील यावरही विचारमंथन करण्यात येणार आहे. या बैठकीबाबतची माहिती समन्वयक अमित देसाई यांनी दिली आहे. समाजातील ज्येष्ठ जाणते तसेच तरुण सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार मांडावेत असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या शेट्टी गल्ली बेळगाव येथील एका तरुणास मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी शेट्टी गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुजल कृष्णनाथ पाटील वय 19 राहणार शेट्टी गल्ली असं त्याचं नाव आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुजलला विचित्र वर्तन करताना ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. प्रसंगी त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.